गट्टू आणि चिंकी बऱ्याच दिवसापासून पावसाची वाट पाहत होते. पावसाचा सीझन तर आला होता, पण अजून पहिला पाऊस झाला नव्हता. पण आज सकाळपासून वातावरण खूप छान होतं, अजिबातच ऊन नव्हतं आणि असं वाटत होतं की पाऊस येणार आहे. गट्टू आणि चिंकी बाल्कनीत बसून पाऊस आणि आपल्या आजी आजोबांची अगदी आतुरतेनं वाट बघत होते. चिंकी, आज आपण आजी आजोबांसोबत खूप मजा करूया. मला तर धीर धरवत नाहीये. काय माहित, पाऊसही येईल कदाचित. हो गट्टू, फक्त आजी आजोबा लवकर यायला हवे. तेवढ्यात डोअर बेल वाजते आणि आजी आजोबा येतात. गट्टू चिंकी अगदी प्रेमानं त्यांचं स्वागत करतात आणि आई सगळ्यांना नाश्ता करवते. मुलांनो, इतकं छान वातावरण आहे, चला मी तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो. फिरायला जायचे हे ऐकून गट्टू आणि चिंकी फटाक्कन तयार व्हायला जातात. मग आजी आजोबा गट्टू आणि चिंकी पावसाचा आनंद घेण्यासाठी लॉंग ड्राईव्हला निघून जातात. कार थोडीशीच दूर गेली होती की रिमझिम पावसाला सुरुवात होते. वाव आजोबा, आता तर ड्रायव्हिंगला खूप मजा येते. मुलांनो, ह्या पावसाळी वातावरणामध्ये तुम्हाला भुट्टा किंवा कणीस खायचंय का? वाव आजी, तू तर अगदी माझ्या मनातलं बोललीस. हो आजी, आम्ही नक्की खाऊ एकदम टेस्टी भुट्टा. मग गट्टू चिंकी आजी आजोबा मिळून चटपटीत भुट्टा एन्जॉय करतात. किती जोरदार पाऊस आहे ना चिंकी. तुला आठवतं, एकदा शाळेतून येत होतो तेव्हा अशा जोरदार पावसात अडकलो होतो. हो गट्टू, ते मी कसं विसरू शकते. त्या दिवशी खरंच खूप जोरदार पाऊस झाला होता. माझा तर पूर्ण ड्रेस पाणी आणि चिखलाने खराब झाला होता. हो, आणि मला तर किती ताप आला होता. हो, म्हणूनच आई आपल्याला पावसात नाही भिजू देत. अरे, काळजीचं काही कारण नाहीये मुलांनो. आता तुम्ही दोघं अगदी सेफ आहात, तुम्हाला काही अडचण येणार नाही. मग आजोबा कारला घरच्या दिशेने घेऊन जातात की तेवढ्यात गट्टूला पुन्हा एकदा भूक लागते. आजोबा, मला परत भूक लागलीये. गट्टू, तू पण ना, तुझं पोट कधीच भरत नाही का रे? काही हरकत नाही गट्टू बाळा, तुम्ही तर वाढणारी मुलं आहात. तुम्ही दोघांनी खूप खाल्लं प्यायलं पाहिजे. आणि तसंही या पावसाळ्याच्या वातावरणात गरमागरम खाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. मग आजोबा, तुम्ही आम्हाला काय खायला घालणार? मुलांनो, आता मी तुम्हाला चंदूचे प्रसिद्ध भजी खाऊ घालतो. वाव आजोबा, मला तर भजी खूप आवडतात. येपी! हो हो, भजी तर मलाही खूप आवडते आणि त्यासोबत जर हिरवी चटणी मिळाली तर खरंच खूप मजा येते. अरे गट्टू, तू तर एकदम मोठ्या माणसांसारखा बोलतोयस. मग आजोबा सगळ्यांना चंदूचे प्रसिद्ध भजी खाण्यासाठी घेऊन जातात. भजी खाऊन गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. वाव आजोबा, ही भजी तर खरंच खूप मस्त आहे. आता कळालं की ही भजी एवढी प्रसिद्ध का आहे. मुलांनो, हे भजे मी तेव्हापासनं खातोय जेव्हा मी जॉब करायचो आणि मी बऱ्याचदा इथे यायचो. तेव्हा इथे यांचे बाबा भजे विकायचे. काय बोलताय आजोबा तुम्ही? हे भजीचं दुकान इतकं जुनं आहे? मग काय बाळांनो, हे दुकान खूप जुनं आहे. वाव, जितकं जुनं दुकान आहे तितकीच भारी चव आहे. मग सगळेजण मिळून टेस्टी भजी एन्जॉय करतात आणि गट्टू थोडेसे भजे आईसाठी पॅक करून घेतो. तर आजोबा, आता आपण सगळे घरी जातोय? अरे नाही, मला तर आता इतकी मजा येते, मला नाही जायचं आता घरी. मुलांनो, घरी तर जावंच लागेल ना. हा, पण घरी जाण्याच्या पूर्वी आम्ही तुम्हाला एका खास जागी घेऊन जातो. वाव, खास जागा? कोणती खास जागा आजी? सांग ना. मुलांनो, पाऊस आता थांबतच आलाय आणि आपण सगळे मिळून एक सुंदर इंद्रधनुष्य बघायला चाललोय. हो मुलांनो,
मला एक अशी जागा माहिती आहे जिथे पावसानंतर खूप छान रेनबो बनतो. हे सगळं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप जास्त एक्साइटेड होतात. आजोबा, मला तर राहवतच नाहीये. कधी येणार ती जागा? बस बस चिंकी बेटा, एक थोडीशी वाट बघ. आपण आता तिथे पोहोचतोच आहोत. मग आजी आजोबा आणि गट्टू चिंकी त्या स्पेशल जागी पोहोचतात जिथून रेनबो दिसणार होता. आता पाऊसही थांबला होता. आता सगळेजण एक्साइटमेंटने रेनबोची वाट पाहत होते. थोड्याच वेळात एक सुंदर असा रेनबो आकाशात दिसला. वाव, इतकं सुंदर इंद्रधनुष्य मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. खरंच आजी, हे इंद्रधनुष्य तर खरंच खूप मस्त आहे. आपल्या घरातून इतकं सुंदर इंद्रधनुष्य कधीच दिसत नाही. हो मुलांनो, ही एक खास जागा आहे आणि पूर्ण शहरात इथेच सगळ्यात सुंदर इंद्रधनुष्य दिसतो. माहितीये का मुलांनो, बऱ्याचदा तुमची आजी आणि मी हा सुंदर रेनबो पावसानंतर बघायला इकडे येतो. आता जर तुम्हालाही आवडला असेल तर पुढच्या वेळेपासून तुम्हालाही घेऊन येऊ. हो आजोबा, तुम्ही आम्हाला घेऊन नक्की या आणि सोबत गरम गरम भजी आणि भुट्टाही घेऊन या. वाव, किती मजा येईल ना. आजी आजोबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून हसायला लागतात आणि मग नंतर सगळेजण घराच्या दिशेनं परत निघतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.